नमस्कार, नमन फूड्स अँड ट्रॅव्हल्स डेली व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत आपल्या सगळ्यांना आवडणारी सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम। तुम्हाला पण नक्कीच आवडत असेल। चला तर मग प्रत्येकाला आवडणारी सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम रेसिपी बनवायला आपण आता सुरू करूया। सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम बनवायला आपल्याला लागणारे साहित्य आहे। पहिले आपण ब्राउनी बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे लागणार आपल्याला बटर, बेकिंग पावडर, अक्रोड हे ऑप्शनल आहे, तुम्ही या जागी कोणतेही वापरू शकता, बदाम, काजू काहीही वापरू शकता। मैदा लागणार आहे, कंडेन्स मिल्क लागणार आहे, त्यानंतर आपल्याला डार्क चॉकलेट कंपाऊंड लागणार आहे आणि इथे मी पीनट बटर घेतलेलं आहे आणि हे पाणी लागणार आहे। सर्वात पहिले आपण बटर आणि आपलं डार्क चॉकलेट कंपाऊंड जे आहे ते मेल्ट करून घेणार आहोत। इथे मी आपलं डार्क कंपाऊंड बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे हे पटकन मेल्ट होतं। आता आपण हे डबल बॉइलिंग करून मेल्ट करणार आहोत डार्क कंपाऊंड आणि बटर। मी गॅसवर इथे एक पातेलं ठेवलं आहे, पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी। या पाण्यात आपण हे जे आपण डार्क कंपाऊंड बारीक करून घेतलेलं आहे ते घालणार आहोत सगळं, आणि यामध्येच बटर ऍड करणार आहोत। आता हे जे पाणी आहे हे आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। जे दुसऱ्या पातेल्यात मी जे डार्क कंपाऊंड आणि बटर घेतलं होतं ते मी आता इथे ठेवलेलं आहे आणि गॅस मी थोडा बारीक करणार आहे। आता मी हे पातेलं ठेवलेलं आहे। आता हे 5 मिनिटं आपण असंच राहून देणार आहोत। बाजूनी चॉकलेट मेल्ट व्हायला लागलेलं आहे, ते आपण पूर्ण मेल्ट होऊन देणार आहोत। इथे आपलं आता मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता ह्याला मी हलवून घेणार आहे। बऱ्यापैकी हे मेल्ट झालेलं आहे। अजून 1-2 मिनिटं आपण ह्याला छान मेल्ट होऊन देणार आहोत पूर्ण। आता हे मी स्पूननी छान हलवून घेणार आहे, म्हणजे जे राहिलंय घट्ट घट्ट ते सुद्धा मेल्ट होऊन जाईल। पूर्ण मेल्ट होऊन द्यायचं आहे। डबल बॉइलिंग केल्यामुळे खाली चॉकलेट लागत नाही, म्हणून आपण डबल बॉइलिंग करतोय। पूर्ण मेल्ट झालेला आहे। हे पूर्ण मेल्ट झालेलं आहे। आता आपण हे पातेलं खाली काढून घेणार आहोत। आता मी इथे बाउल घेतला, त्यामध्ये आपण मैदा घेतोय, बेकिंग पावडर, यामध्ये आता आपण अक्रोड घालून घेतोय। थोडे अक्रोड ठेवणार आहे वरनं टाकण्यासाठी। हे मिक्स करून घेतोय। आता आपण जे चॉकलेट मेल्ट केलं होतं ते सगळं आपण यामध्ये घालून घेणार आहोत। मेल्ट केलेलं चॉकलेट आपण याच्यात घालून घेतलेलं आहे। आता आपण हे हलवणार आहोत। यामध्ये आपण कंडेन्स मिल्क घालतोय। कंडेन्स मिल्क नंतर आपण यामध्ये पीनट बटर घालून घेणार आहोत आणि हे सगळं आता आपण एकजीव करून घेणार आहोत। छान हलवून घेणार आहोत हे सगळं। यात आता मी पाणी घालून घेणार आहे आणि पुन्हा हलवणार आहे पाणी घालून। आपली ही सगळी प्रोसिजर होईपर्यंत मी इकडे कुकर प्री हीट करायला ठेवलेला आहे। आपण कुकर मध्ये करणार आहोत। छान एकजीव करून घेणार आहे। बऱ्यापैकी पातळ आपलं झालेला आहे। हा बॅटर खूप घट्टही नाही आणि खूप पातळही होऊन द्यायचा नाहीये।
खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, मध्यम ठेवायचं आहे. छान प्रेशर देऊन एकजीव करायचं, म्हणजे ते छान एकत्र होतं सगळं. यामध्ये पीनट बटर ऑप्शनल आहे, त्यामुळे काय होतं चव छान येते म्हणून मी टाकलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. ब्राउनीचा बॅटर आपला तयार झालेला आहे. आता इथे मी केकचं टीन घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे हा टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये करू शकता. याला मी इथे बटर पेपर लावून घेतलाय. जर बटर पेपर पण तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तेल लावून मैद्याचं कोटिंग करून घ्यायचं. तर मी याला पेपर लावून घेतलेला आहे साईडनी पण. आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपलं बॅटर काढून झालेलं आहे याचं. आता मी वरनं अक्रोड टाकते. आता आपण जे कुकर प्रीहीट करायला ठेवलाय त्यात हे ठेवून देणार आहोत. साधारणतः अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हन आधी प्रीहीट करून मग तुम्ही ओव्हनमध्ये बेकला ठेवू शकता. इथे मी कुकरची शिट्टी आणि वायर काढून घेतलेली आहे. आता कुकर आपला चांगला प्रीहीट झालेला आहे. यामध्ये मी हा टीन ठेवून देणार आहे. यामध्ये मी आत बॅटर ठेवून घेतलेलं आहे. आता मी याला झाकण लावून घेणार आहे. आता असंच आपण मीडियम हीट वरती होऊन देणार आहोत. आता आपला अर्धा तास झालेला आहे. झाकण काढून घेत आहे. सुरी घालून पाहून घेते. नाही झाली अजून आपली ब्राउनी, थोडी व्हायची आहे. सुरीला चिकटतीये, त्यामुळे आपण पुन्हा एक 10 मिनिटं ठेवणार आहोत. आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत आणि झाकण काढून घेते. यामध्ये मी सुरी घालून पाहणार आहे. आपली ब्राउनी झालेली आहे. आता मी ही काढून घेते याच्यातून. आपली ब्राउनी झालेली आहे ती तयार. आता मी अशीच गार होऊन देणार आहे. पूर्ण गार झाली की आपण टीन मधून काढून घेणार आहोत. आता आपली ब्राउनी बऱ्यापैकी गार झालेली आहे. तर मी काढून घेणार आहे. थोडं साईडनी सुरी घालून घेतली आहे. थोडं टॅप करून घेणार आहे याच्यावरती. टॅप केल्यामुळे काय होतं, पटकन निघते. हळूहळू काढायचे, नाहीतर तुटायची शक्यता असते. तर ही आपली ब्राउनी सरळ करून घेणार आहे मी पुन्हा. छान आपली ब्राउनी निघाली आहे टीन मध्ये. आता मी याचा पेपर काढून घेणार आहे. छान अशी ब्राउनी सेट झालेली आहे. आता मी कट करणार आहे. तुम्ही हव्या त्या शेपमध्ये कट करू शकता. मी मुलांना खायची आहे म्हणून थोडा वेगळ्या शेपमध्ये कट करणार आहे. याच्यामध्ये आपण इथे लोखंडी थाळी आहे ती गरम करून घेतली आहे. चांगली गरम. आता मी ही काढून घेणार आहे. थाळी चांगली आपली गरम झालेली आहे. यावर मी आता ब्राउनी ही फ्लॉवरच्या शेपमध्ये घेतलेली आहे ती काढून घेते.
ही लोखंडाची थाळी जिथे आपल्याला केकचे सामान मिळते तिथे मिळून जाईल, किंवा पुण्यामध्ये रविवारपेठमध्ये सुद्धा आहे. यावर आता आपण व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेणार आहोत. आईस्क्रीमवर आपण थोडंसं सिरप घालून घेणार आहोत. आपली सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाहेर छान थंडी आहे आणि थंडीत ही सिझलिंग ब्राउनीची मजाच काही और आहे. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.